नमस्कार. आज आम्ही घेऊन आलेलो आहोत व्यंकटेश बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेडचा बिगेस्ट, ग्रँडेस्ट अँड टॉलेस्ट प्रोजेक्ट इन होल एरंडवणे, व्यंकटेश एरंडवणे सेंट्रल. लेट्स लुक ॲट दी अल्टिमेट प्रोजेक्ट. या प्रोजेक्टमध्ये 4.5 एकरची जागा आहे, 5 टॉवर्स आहेत, 30+ फ्लोअर्सचं कन्स्ट्रक्शन आहे, 25+ अम्युनिटीज आहेत आणि 6 फ्लोअर्सचं पार्किंग आहे. याच्यामध्ये वी हॅव गॉट 3 and 4 BHK फ्लॅट्स. नमस्कार. व्यंकटेश एरंडवणे सेंट्रलच्या ए क्लस्टरच्या 3 BHKमध्ये तुमचं स्वागत आहे. 1237 स्क्वेअर फूटचा कार्पेट एरिया असलेला हा 3 BHK ए क्लस्टरमधला A1 आणि A2 या 2 बिल्डिंग्समध्ये आहे. आपण बघताय की मेन एंट्री डोअरला कॅमेरा, स्पीकरफोन आहे. डोअर फ्रेम, डोअर शटर्स पूर्ण वुडनचे घेतलेले असून त्याला पूर्ण रबर कुशनिंग्स केलेले आहेत. डिजिटल लॉक सिस्टीम देतोय आम्ही. आतमध्ये आलात आपण की 7x5च्या एंट्रन्स लॉबीमध्ये येत आहे. या लॉबीमध्ये आपण सिटिंग अरेंजमेंट, शू रॅक्स या गोष्टी करू शकता. राईट साईडला आपलं जे गेस्ट बेडरूम दिसतं आहे, या गेस्ट बेडरूमची साईज आहे 12 फूट बाय 13 फूट. याला एक छान टॉयलेट दिलेला आहे आणि मोठी विंडो पण आहे. ही जी विंडो आहे ही क्रॉस व्हेंटिलेशन आणि लाईट्स या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट विंडो आहे, कारण ही बे विंडो केलेली आहे आम्ही. स्पेशियस गेस्ट बेडरूम, त्याला अटॅच असलेलं स्पेशियस टॉयलेट, मोठमोठ्या विंडोज लाईट व्हेंटिलेशनसाठी. हे झाल्यानंतर आपण येतो ते आपल्या मेन लिव्हिंग रूममध्ये. लिव्हिंग रूम जे आहे हे 17x11चं लिव्हिंग रूम आहे. ते पण रेक्टँगल शेपमध्ये घेतलेलं आहे. त्याला सुद्धा प्रॉपरली फर्निचर अकोमोडेट करता येतं आपल्याला. व्यवस्थित TV पॉईंट्स, इलेक्ट्रिकल पॉईंट्स इथं आम्ही दिलेले आहेत. या लिव्हिंगलाच लागून आपला हा डेक पार्ट आहे. डेक जो आहे हा 11x6.5चा डेक असून याला आम्ही ग्लासचं रेलिंग दिलेलं आहे. मुलांच्या दृष्टीने सेफ्टी, सिक्युरिटी आणि स्ट्रेंथ, त्याच्याशिवाय व्ह्यू ह्याचा सगळ्याचाच विचार करून ही आम्ही ग्लास रेलिंग्स दिलेली आहे. शिवाय ही डेक आपली कव्हर्ड असल्यामुळे इथं प्रायव्हसी पण आपल्याला चांगली मिळते. आपण परत लिव्हिंगमध्ये जात आहोत. लिव्हिंगला लागून असलेलं जे डायनिंग आहे एल शेपमध्ये घेतलेलं, त्याच्यामुळे फ्लॅट दिसताना सुद्धा मोठा आणि स्पेशियस दिसतोय. आपण डायनिंग बघू शकता. अराउंड एक 6 लोकांचं इथं डायनिंग आम्ही दिलेलं आहे. डायनिंगच्या समोरच बरोबर किचन असल्यामुळे सर्व करायला सुद्धा घरातली जी होममेकर आहे तिला खूप इझी पडतं. किचन, आता आपण किचन बघत आहात. किचनमध्ये आम्ही दोन्ही साईडला प्लॅटफॉर्म, खालच्या ट्रॉलीज, कुकिंग टॉप, चिमणी, वरची कॅबिनेट्स देत आहोत. किचनच्या बरोबर आहे आपली युटिलिटी एरिया. या युटिलिटीमध्ये आपण डिशवॉशर, वॉशिंग मशीन, शिवाय इथे एक सिंक दिलेला आहे. खाली स्टोअर स्पेस पण आहे. कपडे वाळत घालण्यासाठी स्पेस पण इथं दिलेली आहे. युटिलिटी एरियामध्ये एक सिंक आणि ॲक्च्युअल किचनमध्ये एक सिंक, अशी 2 सिंक्स आम्ही इथे देत आहोत. त्याच्या व्यतिरिक्त ॲक्वागार्डचा पॉईंट आहे. शिवाय भरपूर स्टोरेज स्पेस असल्यामुळे किचन पण आपलं प्रॉपरली युटिलाइज केलं जाणार आहे. किचनमधनं आपण येतो ते बेडरूम्सकडे. बेडरूम्समध्ये जर बघितलं आपण तर ही आपली आहे मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूम 14x11ची मास्टर बेडरूम आहे, ज्याला इथे एंट्रन्सला छान टॉयलेट दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये पार्टिशन ग्लास, शॉवर पॅनल्स, कमोड, वॉश बेसिन, त्याच्या खाली स्टोअर स्पेस, सगळ्या गोष्टी असणार आहेत. आतमध्ये आलात आपण की 14x11चं मास्टर बेडरूम आहे. पण किंग साईजचा बेड ठेवू शकता. त्याच्या व्यतिरिक्त स्टोअर स्पेस पण आहे आपल्याकडे भरपूर आणि त्याला एक डेक पण दिलेला आहे. हा जो डेक आहे आपला, हा साधारण 11x3.5चा डेक आहे. या डेकला सुद्धा ग्लासचं रेलिंग केलेलं आहे. घरातल्या मास्टर्ससाठी ही स्पेशल बनवलेली डेक आहे. हजबंड वाईफ इथे थांबवून मस्त एन्जॉय करू शकतात त्यांची वेळ. मास्टर बेडरूमला आम्ही वुडन फ्लोरिंग दिलेली आहे. घर एवढं मोठं आहे, एवढं स्पेशियस आहे की इथं आपल्याला वॉर्डरोबला स्पेस आहे. त्याच्या व्यतिरिक्त बेड केलेला आहे. बेडच्या साईडला पण पूर्ण जागा आपल्याला युटिलाइज करायला मिळत आहे. मास्टर बेडरूम नंतर येतो आपण ते या पॅसेजमध्ये. पॅसेजमध्ये वॉश बेसिन दिलेला आहे. कॉमन टॉयलेट पण इकडे घेतलेला आहे. वॉश बेसिन बाहेर असल्यामुळे WC आणि शॉवर आतमध्ये दिला आहे. पॅसेज नंतर येतो ते आपण मुलांच्या किंवा कॉमन बेडरूमकडे येतो. 11x12ची ही बेडरूम आहे. रेक्टँगल शेपमध्येच आहे. बेड, वॉर्डरोब, व्यवस्थित स्पेस मिळेल एवढी जागा आहे आपल्याकडे. त्याच्या व्यतिरिक्त बेडच्या साईडला पण स्पेस मिळते आपल्याला आणि भरपूर व्हेंटिलेशन आणि भरपूर लाईट्स असेल त्याची काळजी आम्ही इथे या बेडरूममध्ये घेतलेली आहे. कॉमन बेडरूम नंतर आपण परत जात आहोत ते आपल्या स्पेशियस अशा लिव्हिंग आणि डायनिंग एरियामध्ये. लिव्हिंग आणि डायनिंग हे पूर्ण प्रायव्हसी, पूर्ण स्पेस युटिलाइज केलेलं आणि पूर्ण प्रकाशमय असेल याची काळजी व्यंकटेश बिल्डकॉननी त्यांच्या प्रत्येक प्लॅनिंगमधून घेतलेली आहे. माझ्याकडे जसे 3 बेडरूमचे फ्लॅट्स आहेत तसे 4 बेडरूमचे पण फ्लॅट्स आहेत. तुमच्या हक्काच्या साथीदाराकडे व्यंकटेश बिल्डकॉनकडे कधी येताय? व्यंकटेश बिल्डकॉन तुमचा हक्काचा साथीदार.